स्टार्ट. ह्या परिस्थितीवर मात करावयाची असेल तर ग्रामीण भागातच सर्व गोष्टींचा विचार करून ग्रामीण समाज प्रशिक्षित सुसंस्कृत करणे अत्यंत जरुरीचे आहे. नवीन शास्त्र व तंत्रज्ञानापासून दूर राहणे हे आपल्या देशाला परवडणारे नाही. म्हणून शेती व त्याविषयक धोरणांचा नवीन दृष्टीने विचार करून परिषदेने कृषी विज्ञान केंद्राची संकल्पना काढली. कृषी विज्ञान केंद्र हे एक चालते बोलते खुले व्यासपीठ आहे. या केंद्रात तंत्र विशारदांचा एक समूहच असतो. त्यात शेतीशास्त्रास पूरक अशा विषयांचा समावेश असतो. ह्या समूहाचा फायदा सर्व सामान्य शेतकऱ्यांना मिळत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा अधिक लवकर मिळण्यास मदत होते व शेती संबंधीच्या प्रश्नांचीही उकल होते. भारतातील शेती व्यवसायाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि त्यावरील उद्योगधंदे व शेती तंत्रज्ञानाचे लोकांना प्रशिक्षण देणे हे कृषी विज्ञान केंद्राचे आद्य कर्तव्य आहे. ग्रामीण विकासाच्या ज्या योजना शासनातर्फे ग्रामीण भागात राबविल्या जातात त्यांचा फायदा शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचविणे हे सुद्धा केंद्राचे प्रमुख अंग आहे. परिच्छेद कुठलीही कामे वेळेवर व्यवस्थित करणे याबाबत महात्माजी फार आग्रही होते. दोन्ही वेळा पहाटे व संध्याकाळी ठराविक वेळी प्रार्थना सुरू व्हायची. अगदी कडाक्याची थंडी पडली तरी अंगावर शाल घेऊन बापूजी प्रार्थनेच्या जागी उपस्थित असत. प्रवासात सुद्धा त्यांनी प्रार्थनेच्या वेळा चुकविल्या नाहीत. बापूजी सेवाग्रामला राहायला आले. त्यांच्या नावे खूप टपाल येत असे. त्यामुळे टपाल खात्याला स्वतंत्र पोस्ट ऑफिस सेवाग्रामला उघडावे लागले. साधारण 2 साखरेची पोती भरतील एवढे टपाल रोज येई. 3 सचिवांच्या मदतीने सर्व पत्रांची उत्तरे वेळेवर पाठविली जात. ही सर्व कामे वेळेवर होण्याचे कारण पैशा इतकेच त्यांचे वेळेचे गणित असे. उगीच कुठेतरी वेळ घालविणे त्यांना आवडायचे नाही. रसोडा म्हणजे भोजनघरात तर फारच शिस्त असे. ही सर्व कामे वर्षानुवर्ष नियमितपणे चालायची. त्यांचा असा आग्रह असे की प्रत्येकाने सर्व प्रकारचे पदार्थ खाल्लेच पाहिजेत. दुसरे म्हणजे पानात काही टाकता उपयोगी नाही. एकदा त्यांना समजले की पालकची भाजी लोकांना आवडत नसे. ते ती न खाता फेकून देत असत. मग त्यांनी एक युक्ती केली. जेवणानंतर ज्या दरवाजातून लोक बाहेर पडत असत त्या दरवाजाजवळ ते जेवायला बसू लागले व प्रत्येकाने बाहेर जाण्यापूर्वी आपली रिकामी ताट त्यांना दाखवून मग बाहेर जायचे. काही दिवसांनी सर्वांनी पानात टाकण्याचे सोडले. स्वयंपाकात मीठ मसाले वापरले जात नसत. फक्त ज्यांचे मिठाशिवाय चालत नसे त्यांना मीठ थोडे वाढले जाई. महात्मा गांधी नाहक पैसा खर्च न करण्यात जितके कुशल होते तितकेच पैसे मिळविण्यातही कुशल होते. सरकारने जेव्हा त्यांची पुस्तके जप्त केली तेव्हा उघडपणे न भिता त्यांनी पुस्तकांची विक्री सुरू केली. त्यांच्या हिंदू स्वराज्य या पुस्तकाची किंमत फक्त 4 आणे होती. त्यांनी मग जाहीररित्या ही पुस्तके प्रत्येकी 5, 10 व 25 रुपयांपर्यंत विकली. स्टॉप.